चला तर मग मंडळी, आज शेतामधून तुरीच्या शेंगा आणल्या. तुरीच्या शेंगा बघून तुरीच्या शेंगाकडे सर्व मन वळलं. हिरव्या शेंगा बघून मला सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी मनामध्ये विचार केला, आज भाजी गावरान पद्धतीने करावी. सर्व तुरीच्या शेंगा छान सोलून घेतल्या. हिरवेगार दाणे पाहून मन जुन्या आठवणीकडे वळले. गॅस पेटवला. गॅसवर एक कढई ठेवली आणि थोडे चमच्याभर तेल टाकले. तेल थोडे गरम होऊ दिले. नंतर मंद आचेवर तुरीचे दाणे भाजून घेतले. तुरीचे दाणे भाजताना मी छान असे परतत राहिले. तुरीचे दाणे मी हलके 2 ते 3 मिनिटे भाजून घेतले. हिवाळा सुरू झाला की तुरीच्या शेंगा भरपूर येतात. तरीही काही ठिकाणी या शेंगा मिळतात तर काही ठिकाणी मिळत नाही. केव्हा तरी मंडळी, तुम्ही ही भाजी नक्की खाल्लीच असणार. थोडी मेहनत लागणार पण चवीला एकदम भारी होणार. मी खलबत्ता घेतला. त्यामध्ये थोडी अद्रक आणि लसण छान काढून घेतला. खलबत्त्यामध्ये काढलेला लसण भाजीची चव दुप्पट वाढवण्यास मदत करते. सर्व लसणाचा पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मंडळी, या भाजीचा गोडवा चव इतकी सुंदर की मनाला लागून जाणार. मंडळी, तुमच्याकडे मिळतात का तुरीच्या शेंगा? नक्की कमेंटमध्ये सांगा. लसण वापरताना थोडा जास्तच लसण वापरावा. मी इथे 2 गाठे लसण वापरलेला आहे. हिवाळा असल्यामुळे मी 2 चमच सरसोचे तेल वापरलेले आहे. तेल कडकडीत झाल्यानंतर मोहरी, जिरे तडतड होण्यासाठी टाकावे. जिरे तडतडले की त्याच कढईमध्ये मंद आचेवर लसणाचा पेस्ट टाकून 2 ते 3 मिनिटे असेच परतत राहावे. एकसारखे फिरवत राहावे जेणेकरून जळणार नाही. मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं लसण थोडा सोनेरी होऊ द्यावा. लसणाचा सुगंध इतका घरभर पसरला की घरचे मंडळी म्हणाले, आज काय स्पेशल आहे? मी हसून म्हटले, आज तुरीच्या दाण्याची भाजी आहे. मी या ठिकाणी चवीप्रमाणे चटणी, मीठ, हळद कढईमध्ये टाकले. थोडे मंद आचेवर परतून घेतले. भाजी चवीला इतकी भन्नाट की भाजी बघूनच भूक लागते. आता या ठिकाणी तुरीचे दाणे मी भाजले होते. हे थोडे गार झालेले आहे. तुरीचे दाणे छान खलबत्त्यामध्ये काढून घेऊ. तुरीचे हिरवे हिरवे दाणे खलबत्त्यामध्ये काढल्यामुळे गावरानी चव एकदम परफेक्ट होणार आणि तीच आईच्या हातची भाजीची चव या भाजीला लागणार. आणि सर्व तुरीचे दाणे थोडे थोडे करून प्लेटमध्ये काढून घेऊ. खाणारेही म्हणणार, वा, कशा प्रकारे बनवली ही भाजी. तेव्हा हा व्हिडिओ नक्की दाखव जा. तुरीचे दाणे म्हटलं की शेतातील थंडगार वातावरण आणि हिरवागार दाण्याचा चव इतका भारी की घर पुन्हा पुन्हा मन जुन्या आठवणीकडे वळणार. काढलेले मिश्रण सर्व एकत्र मिक्स करावे. आणि हो, त्याआधी एक सबस्क्राईब नक्की करा. आता दाण्यामध्ये गरम पाणी टाकावे. मी या ठिकाणी 1 ते 1.5 ग्लास इतके पाणी वापरलेले आहे. ही भाजी थोडी आळून थोड्या वेळानं घट्ट होत जाते. तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळी नाही. या प्रकारे भाजी बनवावी. वरतून हिरवा सांबार टाकून फिरवून घ्यावे. बघताच क्षणी खाण्याची इच्छा होणार अशी परफेक्ट भाजी झालेली आहे. एका प्लेटमध्ये भाजी काढून घेऊ. चपाती किंवा भाकरीसोबत तर भाजी वा, एकच नंबर. गावाकडच्या आठवणी एका क्षणातच जागी करणारी भाजीसाठी आनंदाने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत.